कसे आहात तुम्ही सगळे? मी अश्विनी आणि मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सो आज गणपतीचा आहे 4था दिवस. सो 4था दिवस आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी पूजा आहे. सो तिथेही मला जायचं आहे. पण त्याआधी मी विचार केला घराची थोडी साफसफाई करते. ऍक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर गणपतीच्या अगोदर मी साफसफाई केलेली, पण तरीही थोडाफार म्हणजे एक प्रकारे बोलाल तुम्ही जाळ्या वगैरे असं थोड्याफार पुन्हा आलेल्या आहेत. सो मी आज साफसफाई करते. सो विवांश आहे, विवांश पण मला हेल्प करतोय. तुम्ही बघाल माझ्याकडून टूथपिकचा पूर्ण डब्बा खाली पडला, पण विवांशने तो पूर्णपणे भरून ठेवला आहे. थँक्यू विवांश. मला ऍक्च्युली बघाल तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की तुमची मुलं ही हिंदीमध्ये का बोलतात. असं सांगायचं झालं तर मुलं ही माझी लहान असल्यापासून डेकेअरला जातात आणि डेकेअरला जात असल्यामुळे तिथे सगळा त्यांचा स्टाफ वगैरे हिंदी मध्ये बोलत असल्यामुळे त्यांना हिंदीची सवय लागली. ते जेव्हा लहान होते, खूप लहान, त्यावेळेस ते मराठी बोलत होते जेव्हा घरी असायचे. त्यानंतर त्यांनी हिंदी स्टार्ट केलं आणि स्कूललाही जायला लागले. तिथेही मोस्ट ऑफ जो हिंदीमध्येच बोलतात. तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे कंटिन्युअसली हिंदीमध्येच बोलाय. तरी मी त्यांच्याशी मराठीमध्येच बोलायचं ट्राय करते, मराठीमध्येच प्रयत्न करते की त्यांनीही मराठीमध्येच बोलावं. पण सतत हिंदी असल्यामुळे ते हिंदीमध्येच बोलतात. सो वरच्या ज्या जाळ्या होत्या घरातल्या काही झालेल्या त्या तर ऑलमोस्ट क्लीन करून झालेला आहे. सोफ्यावरती पण त्या पडल्या, त्यामुळे मला सोफा पण पुन्हा एकदा क्लीन करावा लागेल. ऍक्च्युली गाईज मला तुम्ही हे पण सजेस्ट करू शकता की सोफा हा घरच्या घरी कसा क्लीन करावा. कापडाचा सोफा आहे, हा कपड्याचा असतो त्या प्रकारे. सो मोस्ट ऑफ तुम्ही बाहेर एकदा विचारलेलं बाहेरचे सोफा क्लीन असतात त्यांना, तर त्यांनी मला एक अराउंड 1300 रुपये प्राईस सांगितलेली. कारण माझा हा 7 सीटर सोफा आहे त्यांनी सांगितलं, बिकॉज हा सोफा पण बेला आहे, त्यामुळे हा 7 सीटर. हवा खूप येते म्हणून दरवाजा लावून घेते. दिवाळीच्या वेळी ही माझी एकदम डीप क्लिनिंग असते. सो ह्यावेळी दिवाळीच्या वेळी मी तुम्हाला दाखवेन डीप क्लिनिंग कशी करते. तेही क्लिनिंग एका दिवसात. सो गाईज या ठिकाणी आलेली मी पूजेसाठी. इथे बाप्पा अगदी सुरेख असे होते आणि डेकोरेशनही सुंदर होतं. आयाश आज एकटाच जेवायला बसलेला, एकटा स्वतःहून खात होता, त्यामुळे अतिशय चांगलं वाटलं. सो गाईज मला सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.